किती दिवस तुम्ही थांबवणार नाही, किती दिवस त्याला अडवणार नाही, किती दिवस तुम्ही त्याच्यावर प्रेम करणार नाही आणि त्याला जवळ करणार नाही. म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माझा एकच उद्देश आहे तुम्हाला सांगायचा की तुम्ही सर्व लोकांनी पाण्यावर काय करायचं आहे, प्रेम करायचं. प्रेम कसं करायचं आहे, निस्वार्थ प्रेम करायचं, स्वार्थी प्रेम करायचं नाही. निस्वार्थ प्रेम करा तर ते पाणी तुमच्याजवळ टिकून राहील. स्वार्थी प्रेम करा तर ते उडून जाईल, तुम्हाला मिळणार नाही. कारण आज जी परिस्थिती मॅडमने मगाशी सांगताना सांगितलं आहे तुम्हाला की तुम्ही जे पाणी पित आहात ते पाणी तुमच्या वाट्यातलं पाणी नाही, तुमच्या हिश्श्यातलं पाणी नाही. तुम्ही येणाऱ्या पिढीच्या हिश्श्यातलं पाणी आजच पिऊन संपुष्टात आणत आहात. मग येणारी पिढी ती पाणी कुठून पिणार, कुठून पिईल ती पाणी, तिच्याकडे राहणारच नाही. कल्पना करा, पाण्याची छोटी बॉटल जी आहे 10 रुपयाची मिळते, 20 रुपयाची 1 लिटरची बॉटल मिळते आपल्याला. तुम्ही कधीतरी कल्पना केली होती का की आपल्याला पैसे देऊन विकत पाणी घ्यावं लागणार आहे? कल्पना केली होती का? कधीतरी वाटलं असेल किंवा आमच्या पूर्वजांना कधीतरी त्यांनी कल्पना केली असेल की बच्चों को पानी पैसे से मोल लेके पीना पड़ेगा, असं वाटलं असेल त्यांना? कदापिही नाही. पण आज पाण्याचा व्यवसाय करणारे लोक तयार झालेले आहेत. पहा, मी सांगतो काय, पाण्यापासून व्यवसाय करणारे लोक तयार झालेले आहेत, पण पाणी तयार करणारे लोक कोणीच तयार झालेले नाही. म्हणजे पाण्यापासून